नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर माझं सकाळची सुरुवात ना इथे देवपूजेपासून चालू झाली होती. सकाळी छान अशी देवपूजा करून घेतली. नंतर ना सगळ्यासाठी चहा बनवायला घेतला. सगळ्यासाठी चहा बनवल्यानंतर ना मला इथे स्वयंपाकाची पण तयारी करायची होती. त्यासाठी मला आज भाजीमध्ये ना कांद्याची पात बनवायची होती. तर हिरव्या मिरच्याचा ठेचा टाकून ना मी ती कांद्याची पात बनवली होती. नंतर ना मी त्याच्यामध्ये मुगाची डाळ पण टाकली होती. तुम्ही कशी कांद्याची पात बनवता मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तसंच ना लगेच चपात्या पण इकडे बनवायला घेतले होते, कारण सकाळी खूप धावपळ असते आणि आमच्या घरी ना अशी 4 माणसं आहेत की त्यांना टिफिन द्यावा लागतो. तसंही जाऊबाई मदतीला असल्या ना तरी काम थोडंसं सोपं होतं माझं. तर चपात्या वगैरे मी लवकर बनवून घेतल्या आणि तसेच ना दारावरती थोडंसं भाजीपाला आला होता, तर तेच इथे मी घेत बसले होते. भाजीपाला घेतल्यानंतर ना इथे ना मला कपडे थोडेसे घडी घालून अलमारीमध्ये ठेवून द्यायचे होते. तर ते अलमारीमध्ये ठेवून दिले आणि नंतर ना स्त्रीला झोपू घालायचं होतं. तर तो काही झोपी जात नव्हता, म्हणून ना त्याला तरी एक गोष्ट सांगून आज झोपी घातलं. नंतर थोडासा भाजीपाला निवडून ठेवायचा होता, तेच ठेवून फ्रीजमध्ये ठेवून दिला. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा.